विद्यार्थ्यांनो, आज आपण नॉन टेक्स्च्युअल पार्ट 3 चालू करतोय. आजही आपण काही सायमल्टेनियसची गणितच पाहणार आहोत. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा पार्ट इथनं पुढं असू शकतो. पहिलं गणित आहे 5 टाइम्स द एज ऑफ सीता. सीता SITA या ठिकाणी SEET ते पण चालेल. सीता इज 10 years मोर दॅन 4 टाइम्स द एज ऑफ गीता. काय म्हणले बघा, 5 टाइम्स द एज ऑफ सीता. सीताच्या वयाची 5 पट. कशी आहे? 10 years मोर दॅन द 4 टाइम्स द एज ऑफ गीता. गीताच्या वयाच्या चौपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. ही एक कंडिशन आहे. फाइंड देअर एजेस. त्यांची वय काढा. इफ the sum of their ages is 11 years. त्यांच्या वयांची बेरीज 11 वर्षे आहे, तर त्यांची वये काढा. या ठिकाणी कंडिशन अशी कुठं 4 years ago, 5 years hence असं काही दिलेलं नाही आहे. 4 वर्षानंतर, 5 वर्षापूर्वी असं काही नाही. सगळं जे काही ते आत्ताचीच वय आहे. त्यामुळे या ठिकाणी येणार आहे कन्सिडर. प्रेझेंट एज म्हणायची गरज नाही आहे. कन्सिडर एज ऑफ सीता. एज ऑफ सीता इज इक्वल टू X years अँड एज ऑफ गीता. एज ऑफ गीता इज इक्वल टू Y years. सीताचं वय X वर्ष, गीताचं वय Y वर्ष. बाय फर्स्ट कंडिशन. काय कंडिशन दिली बघा आपल्याला? बाय फर्स्ट कंडिशन आपल्याला सांगितलंय 5 टाइम्स द एज ऑफ सीता. सीताच्या वयाची 5 पट म्हणजे 5x इज 10 years मोर दॅन. 10 वर्षांनी जास्त आहे. कुणापेक्षा? 4 टाइम्स द एज ऑफ गीता. 4y प्लस 10. सीताच्या वयाची 5 पट गीताच्या वयाच्या चौपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे म्हणजे प्लस. हे 4y अलीकडे घ्या. 5x मायनस 4y इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1. सोपं गणित आहे हे. ही पहिली कंडिशन, पहिले इक्वेशन मिळालं. दुसरी कंडिशन तर फारच सोपी आहे. बाय सेकंड कंडिशन काय सांगितली? सेकंड कंडिशन आपल्याला, सेकंड कंडिशन आहे त्यांच्या वयांची बेरीज, सम ऑफ देअर एजेस. X प्लस Y इज इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 2. जरा 1 आणि 2 मध्ये बघा, कुणी सारखं नाही. X किंवा Y सारखा केला पाहिजे. या ठिकाणी आपण Y सारखा करूयात. इथं 4y आहेत, इथं फक्त 4 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं येणार आहे मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 4. या ठिकाणी 4 मल्टिप्लाय करा. 4x प्लस 4y इज इक्वल टू 44. इक्वेशन नंबर 3 अँड देन इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 3. पहिलं इक्वेशन आहे 5x मायनस 4y इज इक्वल टू 10. 4x प्लस 4y इज इक्वल टू 44. हे 4y कॅन्सल करा. 9x इज इक्वल टू 54. x इज इक्वल टू 54 अपॉन 9. 9 सख्ख 54 म्हणजे x ची किंमत आली 6. आता x ची किंमत 6 या पहिल्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवा. दुसरं इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 11. Put this value in equation number 2. दुसरं इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 11. x ची किंमत 6. 6 प्लस y इज इक्वल टू 11. 11 मायनस 6 y इज इक्वल टू 5. याचा अर्थ एज ऑफ सीता इज इक्वल टू 6 years अँड एज ऑफ गीता इज इक्वल टू 5 years. आता आपण पुढचं गणित बघूयात. दुसरं 2 boys and 6 girls. 2 boys and 6 girls complete a certain piece of work in 4 days.
एक काम दिलेलं आहे आणि ते काम 2 मुलं आणि 6 मुली एकत्र येऊन 4 दिवसात पूर्ण करतात. बट 1 बॉय अँड 5 गर्ल्स, पण जर एकच मुलगा आणि 5 मुली कंप्लीट द सेम वर्क इन 6 days, तेवढंच काम करायला यांना 6 दिवस लागतात. बघा, एक काम सांगितलेलं आहे, त्या कामासाठी 2 मुलं आणि 6 मुली यांना एकूण 4 दिवस लागतात. त्याच कामासाठी 1 मुलगा आणि 5 मुली जर काम करायला लागल्या तर त्यांना 6 दिवस लागतात. फाइंड द नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड टू कंप्लीट द सेम वर्क फॉर ईच बॉय अँड ईच गर्ल. प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला तेच काम एकट्याला पूर्ण करायचं असेल तर किती दिवस लागतील? हे गणित 7वीमध्ये आपल्याला काळ काम वेग हा जो भाग होता याच्यावर डिपेंडिंग आहे. आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट कळला पाहिजे. या ठिकाणी जसं डेज आहेत तसं इयर्स येऊ शकतात, मंथ येऊ शकतात, आवर येऊ शकतं, मिनिट येऊ शकतं, सेकंद येऊ शकतं. गणित बऱ्याच प्रकारे आहे. ह्याच्यावरची गणित आपल्याला पुढच्या काही भागामध्ये अजून येणार आहेत. पण लक्षात ठेवा, प्रकार सगळीकडं सारखा असतो. काय प्रकार आहे? थोडंसं आपल्याला याच्या आधी व्हेरिएशनमध्ये हा प्रकार झालेला आहे. समजा एक 200 पानांचं पुस्तक आहे आणि हे तुम्हाला वाचायला सांगितलंय. हे काम आहे, 200 पानांचं पुस्तक वाचा. आता 200 पानांचं पुस्तक वाचताना तुम्हाला 2 दिवस लागले. अर्थात ह्या सगळ्या गणितांमध्ये एक प्रकार नीट लक्षात ठेवायचा की जेवढे दिवस लागतात त्या प्रत्येक दिवशी केलेलं काम हे समान आहे असं गृहीत धरलेलं असतं. इक्वल वर्क फॉर ईच डे, फॉर ईच मिनिट, फॉर ईच आवर, काय असेल ते. 200 पानांचं पुस्तक आहे, तुम्हाला वाचायला 2 दिवस लागले. याचा अर्थ रोज तुम्ही 100 पानं वाचली असं फक्त चालत नाही. आज 50 उद्या 150 असं नाही चालत. समजा तुम्हाला 4 दिवस लागले म्हणजे रोज तुम्ही किती पानं वाचणार? 50 पानं वाचणार. तुम्हाला जर 10 दिवस लागले तर तुम्ही रोज किती पानं वाचणार? 20 पानं वाचणार. बघा, थोडंसं या कॅल्क्युलेशनकडे नीट लक्ष द्या. 200 पानाचं पुस्तक आहे, तुम्हाला 2 दिवस लागले म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही 100 पानं वाचली. 100 पानं हा 200चा दुसरा हिस्सा आहे म्हणजे अर्ध पुस्तक रोज वाचलं. 100 हा 200चा दुसरा भाग आहे. 50 पानं जेव्हा वाचता, 50 पानं 200 पानांचा चौथा हिस्सा आहे. याचा अर्थ 1/4 पुस्तक तुम्ही रोज वाचलं. 20 पानं 200 पानांचा 10वा भाग आहे. 1/10 पुस्तक रोज वाचलं. आता लक्षात येतंय का? बघा, जर 2 दिवस लागले तर एका दिवसामध्ये 1/2. 4 दिवस लागले तर एका दिवसामध्ये 1/4. 10 दिवस लागले एका दिवसामध्ये 1/10. आता मला सांगा, जर 100 दिवस लागले तर? माहीतच नाही आपल्याला. 100 दिवस लागले तर रोज काम किती होणार? रोज काम होणार 1/x. जेवढे दिवस आपल्याला त्या कामाला लागतात त्याचा रेसिप्रोकल एका दिवसात होत असतो. जेवढे तास आपल्याला लागतात त्याचा रेसिप्रोकल, लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. 2 दिवस लागले तर 1/2 रेसिप्रोकल. 4 दिवस 1/4 रेसिप्रोकल. 10 1/10 रेसिप्रोकल. हे एक उदाहरण घेतलं आपण. आता आपल्याला या ठिकाणी विचारले प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलीला किती दिवस लागतील. आपण प्रत्येक मुलाचे दिवस कन्सिडर करणार x आणि प्रत्येक मुलीचे y. जर एका मुलाला x दिवस लागत असतील
तर तो एका दिवसामध्ये किती काम करणार 1/x. आणि एका मुलीला जर y दिवस लागत असतील तर ती मुलगी एका दिवसामध्ये 1/y काम करणार. बघा हा कन्सेप्ट यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाकी या गणितामध्ये पुढं फार काही अर्थ नसतो. एकदा का कंडिशन कळत चालल्या की गणित सोपं. तुम्ही गणित लिहिलं असेल, आता आपण ते सोडवायला लागूयात. अशा प्रकारच्या गणितात पहिल्यांदा 4 वाक्य फिक्स असतात. या ठिकाणी डेज असतील, आवर्स असतील, मिनिट्स असतील, इयर्स असतील, काय असेल ते. इथं असणार आहे कन्सिडर. रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज. रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज फॉर ईच बॉय. फॉर ईच बॉय इज इक्वल टू x. नंबर ऑफ डेज फॉर ईच बॉय तरी पण चालेल, नुसतं रिक्वायर्ड नाही म्हणलं तर चालेल. रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज फॉर ईच बॉय इज इक्वल टू x. खाली काय येणार? रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज फॉर ईच गर्ल. आता मी पुढचं मांडत राहील, डायरेक्ट मांडतो या ठिकाणी. ईच गर्ल इज इक्वल टू y. इथं काय येणार आहे? रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज फॉर ईच गर्ल. एकाला x एकाला y. Therefore, work of a boy in a day. एका दिवसामध्ये a day. एका मुलाचं एका दिवसातलं काम 1/x. खाली काय येणार? वर्क ऑफ अ गर्ल इन अ डे. एका मुलीचं एका दिवसातलं काम 1/y. ही 4 वाक्य फिक्स असतात, मगच पुढे जाता येतं आपल्याला. आता याच्यावरती कंडिशन मी इथं घेतो. बाय फर्स्ट कंडिशन. काय कंडिशन आहे बघा, गणित वाचामध्ये लक्षात येईल. कंडिशन दिली 2 बॉईज अँड 6 गर्ल्स complete a certain piece of work in 4 days. किती मुलं काम करतायत? 2 मुलं. एका मुलाला एका दिवसामध्ये 1/x काम होतं. एका मुलीचं एका दिवसातलं काम 1/y. एका मुलाला जर 1/x तर 2 मुलांना 2/x, 3 मुलांना 3/x. साधं सोपं आहे. 2 मुलं याचा अर्थ 2/x. 6 मुली 6/y. 2 मुलं 6 मुली एकत्रित किती दिवस काम करतायत? आपल्याला सांगितलंय 4 दिवस. हे एका दिवसातलं काम झालं. असे किती दिवस काम करायचं? 4. तेव्हा एक काम पूर्ण होणार. कंडिशन नीट लक्षात घ्या. 2 मुलं 6 मुली 4 दिवस काम करतात, कारण हे सगळं एका दिवसातलं काम आहे. 1/x एक मुलगा, 1/y एक मुलगी, एका दिवसातलं काम. 2/x 2 मुलं, 6/y 6 मुली, 4 दिवस एक काम पूर्ण होतं. इथं 4ने गुणले, तिकडे गेल्यावरती भागायचंय, म्हणजे 2/x प्लस 6/y इज इक्वल टू 1/4. गणित गेलं. हे जे व्हेरिएबल्स आहेत ते डिनॉमिनेटरमध्ये यायला लागले. ह्याला इक्वेशन नंबर देऊ नका, हे आहे असं ठेवा. बाय सेकंड कंडिशन काय येईल बघा. सेकंड कंडिशन सांगितली आहे. एक मुलगा आणि 5 मुली. एक मुलगा 1/x, 5 मुली 5/y. ह्यांना 6 दिवस लागतात एक काम पूर्ण करायला. हे 6 गुणले, तिकडे गेल्यावरती भागायचं, म्हणजे 1/x प्लस 5/y इज इक्वल टू 1/6. बघा दोन्हीही इक्वेशन्स या प्रकारची आपल्याला याच्या आधी झालेली आहेत. ही इक्वेशन्स आपल्याला सोडवायची. आता आपण ही इक्वेशन्स एका समोर एक घ्यायची, कन्व्हर्ट करायची, आणि त्या कन्व्हर्ट केल्यानंतर आपण वेगळी व्हेरिएबल्स घेतो आणि मग पुढं सोडवतो. कंडिशन्स कळणं खूप महत्त्वाचं आहे. परत बघा,
दोन मुलं, एका मुलाला 1/x, दोघांना 2/x, एक मुलगी 1/y, 6 मुली 6/y, 4 दिवस काम करतात, एक काम पूर्ण होतं. ही दोन इक्वेशन्स आपण तयार केली. मी इथं मांडून घेतो परत एकदा. 2/x प्लस 6/y इज इक्वल टू 1/4. त्यानंतर दुसरं इक्वेशन होतं 1/x प्लस 5/y इज इक्वल टू 1/6. पहिल्यांदा ही इक्वेशन्स कन्व्हर्ट करा, त्यानंतर वेगळं व्हेरिएबल घ्या, मग सोडवा आणि त्यानंतर x आणि y च्या किमती मिळतील. काय होईल इथं? 2 into 1/x, 6 into 1/y इज इक्वल टू 1/4. इथं हे 1/x तसेच, काही व्हेरिएबलच नाही आहे, प्लस 5 into 1/y 1/6. कन्सिडर 1/x इक्वल टू a, 1/y इज इक्वल टू b. काय गणित होईल? 2a प्लस 6b इज इक्वल टू 1/4. अजून इक्वेशन तयार झालेलं नाही. ह्या 4 सगळ्याला मल्टिप्लाय करा. 4 इन ब्रॅकेट 2a, 4 इन ब्रॅकेट 6b, 4 इन ब्रॅकेट 1/4, 4 कॅन्सल करा. इथं येणार आहे 8a प्लस 24b इज इक्वल टू 1. आत्ता पहिलं इक्वेशन आपल्याला मिळालं. आता दुसरं इक्वेशन पलीकडच्या बाजूला घेऊयात. हे 1/x याचा अर्थ a प्लस 5b इज इक्वल टू 1/6. 6 प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. इथं येणार आहे 6 इन ब्रॅकेट a, 6 इन ब्रॅकेट 5b, 6 इन ब्रॅकेट 1/6. 6a प्लस 6 30b इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 2. जरा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये बघा. ह्या दोन इक्वेशन्समध्ये ए आणि बी पैकी कोणीही सारखा नाही. काहीतरी सारखं करावं लागेल. या ठिकाणी याला जर 3 ने गुणलं तर 24 होतं, ह्याला 4 ने गुणल्यावर 24 होतं. इथे येणार आहे मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3 अँड 2 बाय 4. ह्याला 3 ने मल्टिप्लाय करा. ह्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय येणार आहे बघा. 24a प्लस 72b इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर 3. पलीकडच्याला 4 ने मल्टिप्लाय करा. 24a प्लस 120b इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 4. 24a प्लस 72b इज इक्वल टू 3. 24a प्लस 120b इज इक्वल टू 4. प्रत्येक साईन या ठिकाणी चेंज. हे सगळं सायमल्टेनियस सोडवण्याचा प्रकार आहे. हा 24 कॅन्सल करा. इथं मोठ्याचं साईन मायनस, ह्या दोघाची वजाबाकी येणार. 120 मधनं 72 घालवा. 48b इज इक्वल टू -1. दोन्हीकडची साईन्स चेंज करा. 48b इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 1/48. आता ही किंमत इक्वेशन नंबर 1, 2, 3, 4 तुम्हाला जिथं सोपी जाईल तिथं ठेवा. ही किंमत आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूयात. आपल्याला b ची किंमत मिळाली. आपल्याला a ची किंमत काढायची आहे. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. Put this value in equation number 1. 8a plus 24b is equal to 1. 8a plus 24 into 1/48 is equal to 1. 24 एक्के 24, 24 दुने 48. 8a plus 1/2 is equal to 1. या ठिकाणी प्लस 1/2 आहे, पलीकडे गेल्यावर मायनस होणार. 8a is equal to 1 minus 1/2. 8a is equal to 1 मधून अर्धा गेला म्हणजे अर्धाच उरणार. एकातून अर्धा गेला. इथं 8 ने गुणलंय, तिकडं भागायचं, रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करायचं. 1/2 into 1/8 a is equal to 1/16.
बी मिळाला 1/48, ए मिळाला 1/16. ह्याच्या खाली येणार आहे बट ए इज इक्वल टू 1/x. ए 1/x करता घेतला होता, ए मिळाला आहे 1/16. 1/16 इज इक्वल टू 1/x. x इज इक्वल टू 16. b इज इक्वल टू 1/y. 1/48 इज इक्वल टू 1/y. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. y इज इक्वल टू 48. दॅट इज number of required number of days for each boy is equal to 16. for each girl is equal to 48. प्रत्येक मुलाला एक काम करायला 16 दिवस लागतात इंडिव्हिज्युअली आणि प्रत्येक मुलीला एक काम करायला 48 डेज 48 दिवस लागतात. आता आपण पुढचं गणित बघू. पुढचं गणित असे एक गणित आपण याच्या आधी क्रॅमर्स रूलमध्ये पाहिलेलं आहे. पण हे गणित असं जर आलं की सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता इथं जर बघितलं तर आपल्याला 3 एक्सप्रेशन्स सारखी दिली. इथं इक्वेशन्स कुठेही नाही, ती इक्वेशन्स तयार करायची. ही इक्वेशन्स तयार करताना ह्या 3 एक्सप्रेशनचा आपण उपयोग करणार. पहिल्यांदा आपण ही 2 एक्सप्रेशन सारखी घ्यायची, त्यानंतर ही 2 एक्सप्रेशन सारखी घ्यायची, 2 इक्वेशन्स मिळवायची. एकूण आपल्याला 3 इक्वेशन्स मिळू शकतात. पहिल्याबरोबर दुसरं घ्या, पहिलं इक्वेशन मिळेल. दुसऱ्याबरोबर तिसरं घ्या, दुसरं इक्वेशन मिळेल. पहिल्याबरोबर तिसरं घ्या, तिसरं मिळेल. आपल्याला 2च पाहिजेत, त्यामुळे आपण 2च तयार करायची. बघा ती इक्वेशन्स काय होतील. 3x - 6/3 इज इक्वल टू y + 4/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 इन ब्रॅकेट 3x - 6 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट y + 4. 2 गुणा, इथं येणार आहे 6x - 12. 3 गुणा 3y + 12. हे 12 जात नाही ते लक्षात घ्या, चिन्ह भिन्न आहेत, दोन्ही साईड्सला आहेत. एका साईडला असती तर गेली असती. पहिल्यांदा 3y अलीकडं घ्या. 6x - 3y 12 + 12 -12 तिकडे गेल्यावरती प्लस होणार. इथं येणार आहे 6x - 3y इज इक्वल टू 24. सगळ्याला 3 भाग जातो, तो घालून घ्या. 2x - y इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 3 इक्वेशन नंबर 1. तसं इथं जरी तुम्ही कॉमन काढून पहिल्यांदाच भाग घालवलं तरी पण चालतं, पण सगळं सोडवून घालवलं तरी पण काही हरकत नाही. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन मिळण्यासाठी काय करावं लागेल. दुसऱ्यासाठी आपल्याला y + 4/2 इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट x + y 17. ह्या 17 इथं गुणायचंय. 17 इन ब्रॅकेट y + 4 हे 2 पंचे 10. 10 इन ब्रॅकेट x + y. 17 आत गुणा. 17y 17 चोक 68. इथं येणार 10x + 10y. ह्या 2 टर्म्स अलीकडं, 68 पलीकडं. -10x - 10y + 17y इज इक्वल टू -68. काय झालं बघा, या 2 टर्म्स इकडं आल्या मायनस. हे आहे तिथंच आहेत 17y, 68 तेवढे पलीकडे गेले, म्हणजे -10x + 7y इज इक्वल टू -68. सगळी साईन्स चेंज करून घ्या. 10x - 7y इज इक्वल टू 68. इक्वेशन नंबर 2. साधी सोपी 2 इक्वेशन्स तयार होतात. ही 2 इक्वेशन्स सोडवायची. आता x किंवा y काही सारखा करता येतो. एक सारखा करायचा असेल तर बघा, या ठिकाणी 10x आहेत, या ठिकाणी 2y आहेत. म्हणजे याला 5 ने गुणलं तर 10 होणार आहे. इथं नुसताच y आहे, इथं 7y. ह्याला 7 ने गुणावं लागेल. 5 ने गुणायचं का 7 ने गुणायचं आपण ठरवायचंय. कशानेही गुणा. आपण दुसऱ्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करू की जेणेकरून x सारखा होईल. बघा, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 5. ह्याला 5 ने मल्टिप्लाय करा.
10x minus 5y is equal to 40. इक्वेशन नंबर 3. जरा इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये बघा 10x तर 10x सारखेत, सबट्रॅक्शन करावी लागेल. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 3. 10x minus 7y is equal to 68. 10x minus 5y is equal to 40. या ठिकाणी मायनस प्लस मायनस हे 10x कॅन्सल करा. मायनस 2y इज इक्वल टू 28. इथं आपल्याला 2y चिन्ह बदलून घ्या. 2y इज इक्वल टू मायनस 28. मायनस 28 अपॉन 2 y इज इक्वल टू मायनस 14. आपल्याला y ची किंमत मायनस 14 मिळाली. ती इक्वेशन नंबर 1, 2, 3 तुम्ही कुठे ठेवले तरी चालेल. पहिले इक्वेशन सोपं होतं. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. पहिले इक्वेशन होतं 2x मायनस y इज इक्वल टू 8. या ठिकाणी y ची किंमत मायनस 14 ठेवायची. 2x मायनस इन ब्रॅकेट मायनस 14 इज इक्वल टू 8. इथं येणार आहे 2x मायनस मायनस प्लस 14 इज इक्वल टू 8. 2x इज इक्वल टू 8 मायनस 14. 2x इज इक्वल टू मायनस 6. मायनस 6 अपॉन 2 x इज इक्वल टू मायनस 3. x इक्वल टू मायनस 3, y इज इक्वल टू मायनस 14 इज द सोल्युशन. सोपी गणितं होती. अशीच काही गणितं आपण अजून पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.